जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज रंगपंचमी आहे आणि आज आम्ही इथे घरामध्ये रंगपंचमी करणार आहोत आणि मी आता थोड्या वेळामध्ये आमचे सहकारी मित्रांच्या सोबत जाणार आहेत गावामध्ये आणि रंगपंचमीची धमाल करणार आहेत आणि आजची कशा प्रकारे धमाल करणार आहेत तुम्हाला जे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सर्वप्रथम इथे आपण रंगपंचमीची मजा करूया आणि थोड्या वेळामध्ये मी गावामध्ये जाणार आहे। हॅपी होली। नमस्कार, तर मी आता गावामध्ये जाणार आहे आणि सर्व मित्रांसोबत होलीची रंगपंचमीची मजा घेणार आहे आणि कशा प्रकारे आजचा रंगपंचमी हा सण साजरा करणार आहोत तो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। नमस्कार, तर सर्व मी आमचे परिवारातील अशोक दादा, कृष्णा दादा, रोहन, विवेक हे सर्व मंडळी जमली आहेत आणि आम्ही गणपती मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि गणपती बाप्पाचे पहिले सर्वप्रथम दर्शन घेऊन आम्ही आता पूर्ण गावामध्ये फिरणार आहोत आणि रंगपंचमी हा कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा करणार आहोत। आणि आजचा कार्यक्रम कशा प्रकारे साजरा होणार आहे ते आपल्याला अशोक भाई सांगणार आहेत। बोला भाई। तर नमस्कार मित्रमंडळी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर मित्रांनो, आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे। सण समारंभ उत्सव अतिशय धूमधडाक्यात आपल्या भारत देशामध्ये साजरे होतात। वेगवेगळ्या प्रकारचे सण असो किंवा इतर काही गोष्टी असो, सर्व मिळून एकत्रितरित्या साजरा करतो आणि एकत्र मिळून साजरा करण्याचा खरा आनंद असतो। आताच काही दिवसापूर्वी हा होळीचा सण आला होता। खरं तर होळी हा शिमगोत्सव खरं म्हणजे 8 ते 10 दिवसांचा कार्यक्रम असतो, म्हणजे शिमगा चालू होतो तेव्हा, आणि नंतरचे जे 2 दिवस असतात होळी पौर्णिमा आणि त्यानंतर येणारी धुलवड, हे 2 दिवस अतिशय धूमधडाक्यात संबंध भारतभरच नव्हे तर सर्व जगामध्ये मोठ्या उत्साहाने आणि एकत्रितपणाने साजरा होत असतात। कालच आमच्या गोवटणे ग्रामस्थांतर्फे सर्व मंडळी, बाहेरगावची मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी सर्व मिळून आमच्या गोवटणे गावातील होळीच्या मैदानामध्ये सर्वजण एकत्रितरित्या होळीचा आस्वाद घेतलेला आहे। आणि तशातच आजचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदनाचा दिवस आणि म्हणूनच दरवर्षी आमचे सर्व मित्रमंडळी या होळीचा आणि धुलीवंदनाचा आनंद घेतच असतात। आणि आजच्या दिवसाचा खरा आनंद आम्ही आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आज गोवटणे गावामध्ये खऱ्या अर्थाने ही आपली धुलवड साजरा करत आहोत। आमचे सर्व मित्रमंडळी विवेक प्रताप, रोहन, कृष्णनाथ म्हात्रे, मी स्वतः अशोक म्हात्रे, आमचा अविनाश आणि सर्व आमची मित्रमंडळी आता ही सुरुवात केलेली आहे। नुसतं गणपती बाप्पाचं दर्शन घेतले आणि जवळजवळ 300 रुपयाची आम्हाला बोनी मिळालेली आहे। मिळालेले पैसे आम्ही गावच्या विकासासाठी किंवा एकत्रित काहीतरी समाजासाठी याचा वापर करणार आहोत। आणि नवीन येणाऱ्या पिढीला ABCD इंग्लिश मीडियमची मुलं आहेत किंवा बाहेर गावी जे राहतात त्यांना सण समारंभ, आई वडील हे काय माहित नाही, हे आपली संस्कृती आणि सण माहिती व्हावे आणि म्हणूनच स्वतः आम्ही पोलीस ड्रेस परिधान करून अजूनही आमची बरीच मंडळी येणार आहेत। आता ही सुरुवात आहे, त्या सर्व मंडळीला एकत्र घेऊन आम्ही पुन्हा चांगल्या प्रकारे धुलवड साजरा करणार। बोला गणपती बाप्पा मोरया, होळी माते की जय।